सिडकोच्या कारभारावरती आमदार प्रशांत ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उरण पनवेल भागामध्ये पाणी पुरवठ्याकडे सिडकोचं साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कानाडोळा केला जातोय। असं सुरू राहिलं तर आम्हाला एक दिवस आमदारकी सोडावी लागेल, असं प्रशांत ठाकूर यांनी आपल्या उद्विग्न भावना व्यक्त करताना म्हटलंय। 2 महिन्यात ऑटोमायझेशन टेंडर काढा। मंत्री उदय सामंत यांनी सिडकोला या संदर्भात निर्देश दिलेत। संबंधित कामांचे टेंडर काढलं नाही तर पुढील अधिवेशनामध्ये सिडको अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। आमदार ठाकूर यांच्या तक्रारीनंतर सामंत यांनी ही घोषणा केली आहे। तर या संदर्भामध्ये प्रशांत ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। उदय सामंत यांनी सुद्धा या संदर्भातली घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण पाहूयात। या बाबतीमध्ये शासनानं गंभीर झालं पाहिजे। बोलून उपयोग होत नाही। सीसीओसी थांबवणं हाच पर्याय। तेव्हाच वरच्या अधिकाऱ्यांना याची झळ कळेल। मग सीसीओसी जोपर्यंत सगळ्या व्यवस्था पूर्णपणाने नीट होत नाही, लोकांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत थांबवणार का? आणि त्या थांबवायच्या नसल्या तर आमदारांचे राजीनामे मागणार का? हा दुसरा प्रश्न आहे। या संदर्भामध्ये ओसी आणि सीसी थांबवल्या पाहिजेत। तर मला असं वाटतं की हे संयुक्तिक होणार नाही, परंतु पाण्याची जी काही पातळी असेल, पाण्याचा जो पुरवठा असेल, पाण्याचं जे स्टोरेज असेल, त्याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर 319 MLD पाणी हे आपण आता सप्लाय करतो। 23 MLDचा फरक आहे। सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की काही जे 2 वर्षानंतर प्रकल्प होणार आहे ते 2 वर्षानंतर प्रकल्प होईपर्यंत पाण्यासाठी थांबायचं का, हे सगळं सकारात्मक त्यांचं बरोबर आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत याचं ऑटोमायझेशन होत नाही तोपर्यंत त्याला पर्याय निघत नाही आणि 2 महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं टेंडर काढण्याचे निर्देश आजच दिले जातील।